तुम्ही जर पुणे किंवा कोल्हापूर परिसरात राहत असाल आणि रेल्वेने नियमित प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. अनेक दिवस ज्या निर्णयाची प्रवासी आतुरतेने वाट पाहत होते, तो निर्णय अखेर मध्य रेल्वेने घेतला आहे. आज आपण या विशेष बातमीचा अगदी सविस्तर आणि सोप्या भाषेत आढावा घेणार आहोत. रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी अशी आहे की पुणे रेल्वे विभागातून धावणाऱ्या पुणे कोल्हापूर आणि हडपसर हंगरूळ या दोन विशेष अर्थात स्पेशल रेल्वे गाड्यांना आता नियमित दैनिक एक्सप्रेस अर्थात रेग्युलर डेली एक्सप्रेसचा दर्जा देण्यात आला आहे. म्हणजेच या गाड्या आता रोज नियमितपणे धावतील. चला तर मग या निर्णयाचा नेमका काय फायदा होईल आणि या गाड्यांचं वेळापत्रक कसं असेल हे सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. पुणे आणि कोल्हापूर ही महाराष्ट्रातील दोन अत्यंत महत्त्वाची शहरे आहेत. नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी या दोन शहरांदरम्यान हजारो प्रवासी रोज प्रवास करतात. आतापर्यंत ही गाडी स्पेशल ट्रेन म्हणून धावत होती, परंतु आता तिला दैनिक एक्सप्रेसचा दर्जा मिळाला आहे. येत्या 20 ऑक्टोबर 2026 पासून ही गाडी नियमित एक्सप्रेस म्हणून धावायला सुरुवात करेल. पुण्याहून कोल्हापूरला जाताना गाडी क्रमांक 11419 पुणे कोल्हापूर ही ट्रेन पुण्याहून रात्री 9:40 सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5:08 कोल्हापूरला पोहोचेल. त्यानंतर कोल्हापूरहून पुण्याला येताना परतीची गाडी क्रमांक 11420 ही ट्रेन कोल्हापूरहून रात्री 9:50 सुटेल आणि दुसऱ्याच दिवशी पहाटे 5:10 पुण्याला पोहोचेल. रात्री प्रवास करून सकाळी वेळेवर आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचू इच्छिणाऱ्यांना प्रवाशांसाठी ही वेळ अत्यंत सोयीची आहे. यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल आणि त्यांना एक सुरक्षित, आरामदायी आणि वेगवान प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल. दुसरी महत्त्वाची गाडी म्हणजे हडपसर हरंगुळ एक्सप्रेस. हरंगुळ हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे. मराठवाड्यातून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. यापूर्वी ही गाडी ट्रेन ऑन डिमांड अर्थात मागणीनुसार धावणारी विशेष गाडी म्हणून चालवली जात होती, परंतु प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद आणि वाढती गर्दी पाहता 15 ऑगस्ट पासूनच या गाडीला नियमित करण्यात आली आहे. हडपसर हंगरूळ हडपसर एक्सप्रेस या नवीन क्रमांकाने रोज धावत आहे. हडपसरहून जाताना गाडी क्रमांक 11429 हडपसर रेल्वे स्थानकावरून सकाळी 6:20 सुटते आणि दुपारी 1 वाजता हरंगुळला पोहोचते. हरंगुळहून परत येताना परतीची गाडी क्रमांक 11430 हरंगुळहून दुपारी 3 वाजता सुटते आणि रात्री 8:45 हडपसरला पोहोचते. या गाडीला उरुळी, दौंड, कुर्डवाडी, बार्शी आणि धाराशिव यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. यामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरला आहे. या रेल्वेच्या बातमीसोबतच पुणे जिल्ह्यातील रेल्वे आणि औद्योगिक विकासाच्या संदर्भात आणखी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी नुकतीच पंतप्रधान आणि रेल्वे मंत्र्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. खासदारांच्या प्रमुख मागण्या काय होत्या, चला जाणून घेऊया. सर्वप्रथम पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे हा रेल्वे मार्ग त्यांच्या जुन्या आणि ठरलेल्या मार्गानेच अर्थात पूर्वीच्या मार्गाने व्हावा अशी स्पष्ट मागणी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केली आहे. द्वितीय, नवीन माल वाहतूक कॉरिडॉर अर्थात डेडिकेटेड फ्रीट कॉरिडॉर. चाकण MIDC आणि आजूबाजूच्या परिसरात सध्या प्रचंड वाहतूक कोंडी होते. या कोंडीला कंटाळून अनेक मोठे उद्योग स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहेत अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. हे टाळण्यासाठी आणि औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर रांजणगाव MIDC, चाकण MIDC, तळेगाव MIDC ते JNPT बंदर असा एक स्वतंत्र माल वाहतूक कॉरिडॉर फक्त माल गाड्यांसाठी रेल्वे मार्ग तयार करण्यात यावा अशी भक्कम मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. मित्रांनो, मध्य रेल्वेने घेतलेला हा निर्णय सर्वसामान्य प्रवासी, नोकरदार वर्ग आणि विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देणार आहे. पुणे कोल्हापूर दैनिक एक्सप्रेसमुळे रात्रीचा प्रवास सुखकर होणार आहे, तर हडपसर हंगरूळ एक्सप्रेसमुळे मराठवाड्याची थेट आणि सोपी कनेक्टिव्हिटी उपलब्ध झाली आहे. आता फक्त 20 ऑक्टोबरची प्रतीक्षा आहे, जेव्हा कोल्हापूर पुणे ट्रेन तिच्या नवीन दैनिक अवतारात प्रवाशांच्या सेवेत रुजू होईल. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.